नमस्कार. मी मागे लेखन कौशल्य हा एक व्हिडिओ टाकला होता. चुकून तो त्यावेळेला पहिल्यांदा घालताना योग, उद्गीत वगैरे मध्ये नावाने घातला गेला. तर लेखन कौशल्य हे हल्ली-हल्ली खरंच मागे पडत चाललंय का असं मला वाटतंय. कारण मुलांना एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे हल्ली भाषेवरचं नियंत्रण अतिशय धेडगुजरी भाषा म्हणतो तशी म्हणजे एक भाषा आता मी स्वतः जेव्हा माझेच व्हिडिओ कधीतरी ऐकते, अय्या मी इतके इंग्लिश शब्द वापरले हे माझ्या ऐकताना लक्षात येतं. अरे गरज होती का? पण कधी-कधी वाटतं असं नाही बोललं तर नवीन पिढीला कळतही नाही. म्हणजे एकदम शुद्ध मराठीत बोललं की ते लगेच म्हणजे जेव्हा मी तोंडावर बोलते तेव्हा म्हणजे समोरासमोर बोलते, त्यावेळेला खूप जणांना खरं हे शब्द माहीतही नसतात. परवाच मी खाली आम्ही गणपतीसाठी ताशा वगैरेची तयारी करताना ते टपरी मारत असताना एकाची ते वरची तुटलं. तर तर त्याच्यामध्ये मी म्हटलं, "अय्या त्याच्यामध्ये चिंदी आहे का?" असं माझ्या तोंडातून आलं. म्हणजे आतमध्ये मला मला माहीत नव्हतं की त्याच्यावरती काय असतं म्हणून. तर ते वरती लेदरच्या ह्याच्या आतमध्ये चिंदी भरलेली होती. तर मी पटकन तर सगळे शुद्ध महाराष्ट्रातली लोकं होती, पण सगळे इंग्लिश मिडियमला जाणारी मुलं आहेत. चिंधी म्हणजे काय हे मला पहिला प्रश्न विचारला. त्यांना रफ क्लॉथ म्हटल्यावर लक्षात आलं. म्हणजे इतकं आपलं मराठी हल्ली मिक्स झालंय की आपल्याला मी मागे पण एकदा बोलले की सिम्पथी पटकन कळतं, सहानुभूती कळत नाही. तर आणि लेखन कौशल्य आता माझं आता भाषेचं झालं तर लेखन कौशल्यामध्ये सुद्धा इतक्या हल्ली स्पेलिंग मिस्टेक्स असतात, वाक्यरचना स्वतःची करायला येत नाही, मराठीमध्ये लिहिलं तर ह्रस्व दीर्घ कळत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची रचना करणं, स्वतःला जे वाटतं स्वतःच्या शब्दामध्ये उत्तरं असणं हे खूप लोकांना कळत नाही. नुसतं पाठांतर करतात. पण मला स्वतःला खूप लिहायची आवड असल्यामुळे मला सतत लिहायला आवडतं. मला माहीत नाही आजही एवढं मोबाईल वगैरे झालेलं आहे. मी 36 वर्ष टायपिंगचं काम केलेलं आहे. तरीसुद्धा मला एक पान तरी लिहिलं नाही ना, की मला बेचैन होतं. एक पान मला काहीतरी थोडंफार लिहायला खूप आवडतं. त्यामुळे मी माझ्या नजरेने मला असलेल्या सवयीने मी दुसऱ्यांकडे बघते. मला खूप राग आला, की मी नामस्मरण तरी लिहित बसते. खूप चिंता वाटली तर नामस्मरण लिहित बसते. 1-2 पानं नामस्मरण लिहिलं, की मन एकदम शांत होऊन जातं. कधी-कधी मग आपला भावना आहेत त्या तरी लिहून काढते, की कोणाबद्दलचा जो राग आहे किंवा कोणाबद्दल अगदी खूप अशी चिंता वाटते, अरे मला खूप बरं नाही वाटत आहे, तिला पण मला जाऊन भेटता येत नाही, काय करावं वगैरे ह्या 4-5 वाक्य मी लिहून टाकल्यावर माझं मन खूप शांत होतं आणि असं मला खूप मनापासून वाटतं, की माझ्या सगळ्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचल्यात आणि मला हे लिहायला खूप आवडतं आणि मला त्याच्यासाठी काही कुठलाही साधी रद्दी मिळाली तरी त्याच्यावर 1-2 अक्षरं लिहिली. नंतर भले मी त्याला फाडून टाकीन, ती ठेवणार नाही. पण मला लिहायची सवय बरीच वर्ष मी रात्री झोपायच्या आधी हे आम्हाला आमच्या शाळेमध्ये प्राथमिक शाळेत असताना मला एका शिक्षकाने सांगितलेली की रात्री झोपायच्या आधी 5 वाक्य तरी दिवसभरचं सगळं लिहून काढा. की तुम्ही काय चूक केली किंवा तुम्ही कोणाला मदत केली किंवा आजच्या दिवसातला अविस्मरणीय प्रसंग काही आहे. तर मला ती खूप सवय होती. मी लिहायची. पण एक आहे मग पुढे ती राखून नाही ठेवल्या त्या डायऱ्या. नवीन हे एक तर पहिल्यांदा कशावर पण लिहायचं आणि नंतर फाडून टाकायचं. शक्यतो कोणाच्या हातात आपल्या मनातला निचारा त्याच्यातून झाला एवढंच हे होतं. कधी रेफर करण्यासाठी नाही ठेवलं. आज मला त्या गोष्टीचं खूप वाटतं, की जर त्या डायऱ्या, ते लेखन मी ठेवलं असतं तर किती आठवणी मला मिळाल्या असत्या. किती नावासकट आता आठवणी आहेत, पण एक्झॅक्टली नावं नाही आठवत किंवा असं काहीतरी गोष्टी होतात, की कालाचा म्हणजे कधी झालं होतं नेमकं हे 84ला झालं होतं की 82ला झालं होतं का 92ला झालं होतं. ह्या जो काळाचा पण प्रश्न येतो ना, तो सगळा माझा त्यामुळे आपल्याला असं कन्फ्युजन होतं की नेमकं कधी झालं हे.
हा गोंधळ होतो. जर ते जर लेखन माझ्याकडे असतं तर मला तारखेनिशीच्या गोष्टी मिळाल्या असत्या. तर मला असं वाटतं हे लेखन ही एक कला पण आहे, एक शास्त्र पण आहे आपल्या मनातलं. आणि मला वाटतं रामदासांनी म्हटलेलं आहे की थोडंफार तरी रोज लिहित जावा. बहिणाबाईंसारख्या त्यांना अशिक्षित, त्यांना स्वतःला काही लिहिता येत नव्हतं, पण त्यांच्या भावना त्या शब्दातून व्यक्त करत होत्या आणि त्या भावना त्यांच्या मुलांनी लिहून ठेवल्या म्हणून आपल्यापर्यंत पोचल्या. जर त्या लिहून ठेवल्या नसत्या तर आपल्यापर्यंत पोचायला कठीण झालं असतं, नाही का? म्हणून लेखन कला म्हणा, शास्त्र म्हणा, खूप चांगलं आहे आणि हे प्रत्येकाला थोडंफार तरी यायला पाहिजे. आपल्या भाषेतनं आपली मतं ही व्यक्त करता यायला पाहिजे. आपण माझं ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे.